नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमक्या काय घोषणा केल्या जाणार याबद्दल मोठी उत्सुकता होती. तर या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. त्या नेमक्या घोषणा कोणत्या, कोणकोणत्या योजना केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवणार आहे याबद्दलची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. जवळपास 1.7 कोटी शेतकऱ्यांना यातून मदत मिळणार असून याचा देशातील 100 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26च्या भाषणात डाळींमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी 6 वर्षाच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे. पुढील 6 वर्षे मसूर आणि तूर या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांवरील रासायनिक खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं असून या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे. सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये केली आहे. शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचे पॅकेजसुद्धा दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीची क्रेडिट सुविधा प्रदान करते. सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCCद्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा ही 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. कापूस उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षाचे मिशन आखण्यात आलेले आहे. मित्र, KCC म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे आणि त्या KCCचे फायदे, किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे नेमके काय होतात याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा लिंक देण्यात आलेली आहे. आपण तो व्हिडिओसुद्धा माहितीसाठी आपण बघू शकता. मित्र, कापूस उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने 5 वर्षाचे मिशन आखलेले आहे. यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल. यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचे पॅकेजही दिले जाणार आहे. बिहारच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे आणि याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल. मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारने मोठी घोषणा केली आहे. व्यवसायासाठी सरकार 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड, NCCF शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार असून या योजनेतून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे. तर अशा वेगवेगळ्या योजना आणि घोषणा सरकारने या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना 1 फेब्रुवारी 2025 रोजी निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी जे बजेट सादर केलं त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा आणि योजना राबवण्यात येणार आहेत याची माहिती दिलेली आहे, ते सर्वांना समजेल. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.